नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भगीरथ IASच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आपण जी सिरीज स्टार्ट केलेली आहे कंबाईनच्या एक्झामसाठी, त्या असणाऱ्या एक्झामच्या दृष्टिकोनातून आपण प्रत्येक सब्जेक्ट वाईज PYQ डिस्कस करतोय आणि त्या असणाऱ्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या अंतर्गत आपण कोणत्या सब्जेक्ट सोबत डील करतोय तर या ठिकाणी तर हा आहे पॉलिटी. आणि या पॉलिटीमध्ये आपण 2022 पासूनचे असणारे क्वेश्चन्स पाहतोय. ऑलरेडी 3 सेशन आहेत आपले युट्यूबवर अवेलेबल, तुम्ही पाहू शकता. आज असणार आहे 4थं सेशन आणि या 4थ्या सेशन मध्ये आपण कंबाईन ग्रुप बी चा उल्लेख केला तर 2019 चे असणारे 10 क्वेश्चन्स पॉलिटीचे डिस्कस करूया आणि ग्रुप सी चा असणारा 2018 चा असणारा 10 क्वेश्चन्स आपण याच्यामध्ये डिस्कस करूया. ठीक आहे, चालेल. मग चला स्टार्ट करूया. आजच्या असणाऱ्या या सेशनला 4th नंबरचा सेशन असेल आपला. हे बघत असताना पहिल्यांदा आपण डिस्कस करूया ग्रुप बी चे असणारे 10 क्वेश्चन्स. हे मी पहिल्याच लेक्चर पासून सांगितलं होतं की 10 क्वेश्चन्स पैकी जवळपास असं समजून चालू आहे की निम्मे क्वेश्चन्स हे ट्रॅडिशनल वेन असतात आणि निम्मे क्वेश्चन्स हे करंट अफेअरला त्या ठिकाणी कनेक्ट करून प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे काय लक्षात घ्यायचं, आपल्याला बॅलन्स्ड अभ्यास आपला असला पाहिजे. फक्त पुस्तक वाचणं नाही, तर पुस्तकासोबत आपल्याला मागच्या 1.5-2 वर्षामध्ये ज्या महत्वपूर्ण घटना घडलेल्या आहेत त्याचं इंटरलिंकिंग करणं खूप गरजेचं असणार आहे. हा फेज याच्यामध्ये असेल. ठीक आहे, चला यातला असणारा जो पहिला प्रश्न आहे का, तो पहिला प्रश्न काय आहे पहा. क्वेश्चन नंबर 16. बलवंतराय मेहता समितीची स्थापना डॅश डॅश या हेतूने करण्यात आली होती. आता हा मुद्दा कशासाठी विचारला गेला किंवा याची गरज का भासली होती, हा ट्रॅडिशनल प्रश्न आहे. पंचायत राजची सुरुवात करत असताना तुम्ही काही ब्रिटिशकालीन कायदे किंवा प्राचीन कालखंडामध्ये पंचायत राज होतं का, मध्ययुगीन कालखंडामध्ये पंचायत राज कसं होतं, वेगवेगळ्या साम्राज्यांच्या कालखंडामध्ये पंचायत राजची भूमिका कशी होती. जसं एक्झाम्पल दाखल जर बघितलं तर मौर्य कालखंडामध्ये पंचायत राज असणाऱ्या प्रशासनाची विभागणी किती टप्प्यामध्ये होती, तर 7 टप्प्यांमध्ये होती. मग त्यातला ग्राम, सग्राम यांचा उल्लेख आपण त्या ठिकाणी बघतो. तिथं उल्लेख पहिल्यांदा करण्यात आलेला होता. सोबतच गुप्त कालखंडाचा विचार केला तर त्या गुप्त कालखंडामध्ये प्रशासनाची असणारी विभागणी 4 टप्प्यामध्ये होती. मग त्या ठिकाणी पहिल्यांदाच नगर प्रमुख त्या ठिकाणी उल्लेखित करण्यात आला होता, तो म्हणजे नगरपती. आणि सोबतच ग्रामचा असणारा प्रमुख त्या ठिकाणी उल्लेखित करण्यात आला होता तिथं. हे सगळे मुद्दे असत असताना त्या ठिकाणी ग्रामसभेचा पहिल्यांदा उल्लेख सुद्धा आपण ऐकला असेल, तो म्हणजे गुप्त कालखंडामध्ये. सोबतच मुघल कालखंडाचा उल्लेख केला तर याही कालखंडामध्ये प्रशासनाची विभागणी 3 टप्प्यामध्ये करताना दिसत आहेत. मग यातला असणारा सुभा, परगणा हे काय नेमकं, हे मुद्दे सगळे वाचलेत. त्यानंतर ब्रिटिशकालीन कायद्यांचा संदर्भ आपण बघतो. भारतामध्ये प्रत्यक्षात पंचायत राजची व्यवस्था स्ट्रॉंग कशी करण्यात आली, मग त्यामध्ये आपण लॉर्ड लिटनचा असणारा संदर्भ, त्यातून आलेला लॉर्ड रिपनची भूमिका, मग या लॉर्ड रिपनच्या असणाऱ्या तरतुदींचा संदर्भ आपण त्याच्यामध्ये पाहायला सुरुवात करतो. त्याच्याही अगोदर आपल्या भारतातील असणारी पहिली व्यवस्था ज्याला म्हणतो आपण, ते म्हणजेच काय तर 1687च्या कालखंडामध्ये पहिल्यांदा स्टार्ट करण्यात आली होती भारतातली असणारी पहिली मनपा, ती म्हणजेच कोणती, मद्रासची. मात्र हे ऑफिशियल नसल्या कारणानं किंवा त्या संदर्भातला कोणता कायदा नसल्या कारणानं त्याला आपण पहिली महानगरपालिका म्हणत नाही. मग खूप कालांतरानं 1888 मध्ये आपण भारतातली असणारी पहिली महानगरपालिका बॉम्बे महानगरपालिकेचा उल्लेख वगैरे करतो. या सगळ्यातून भारत स्वतंत्र होत होता. स्वतंत्र झाल्यानंतर प्रशासन कसं असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींकडे भारताच्या फाळणीचा संदर्भ होता. फाळणीमुळं भारताला खूप मोठ्या अडचणींना त्या ठिकाणी सामोरं जावं लागलं. संपत्तीची कमतरता तर होतीच होती, त्यासोबतच जे मायग्रेट करून आलेली लोक होते का, त्यांना योग्य पद्धतीचं त्यांचं असणारं पुनर्वसन करणं गरजेचं होतं. त्या अनुषंगाने आपल्या भारतानं सगळ्यात पहिल्यांदा, आपल्याला माहित असेल की अन्नधान्याचा तुटवडा पडला होता. त्या अन्नधान्याच्या तुटवड्याच्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी पब्लिक लॉ 480 या कायद्याचा रेफरन्स घेऊन अमेरिकेसारख्या देशाकडनं अन्नधान्य आपण बऱ्याच अंशी भारतामध्ये आयात केले होते. त्याच सोबतच हे अन्नधान्य किती कालावधीसाठी आयात करणार, हा खूप मोठा प्रश्न होता. तो प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या भारतानं स्टार्ट केलं, तो म्हणजेच एक महत्वाचा असणारा मोहीम 1948 ला, त्यालाच म्हणतो आपण अधिक धान्य पिकवा. या असणाऱ्या मोहिमेला आपल्याला संपूर्ण भारतभर लागू करणं हे पॉसिबल नव्हतं. मग काही सिलेक्टिव्ह असणाऱ्या गोष्टींकडे आपण ते लागू करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये फाउंडेशनची मदत खूप महत्वाची होती, तो होता फोर्ड फाउंडेशन. आणि त्यानंतर
ही योजना थोडी सक्सेस होत होती, त्या योजनेला थोडंसं अजून जास्त ग्लोरिफाय करून अजून जास्त त्याचा प्रचार प्रसार करायचा होता आणि सर्वदूर तो पसरवायचा होता. त्यासाठी या असणाऱ्या भूमिकेचं मूल्यमापन करायचं होतं. मूल्यमापन करणाऱ्या समित्यांनी सांगितलं आणि त्याच्यामध्ये नियोजन आयोगाने सुद्धा सांगितलं की या योजनेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. म्हणून 1952 ला 2 ऑक्टोबर हा दिवशी सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम समोर आला. त्यालाच म्हणतो आपण समुदाय विकास कार्यक्रम. आणि हा समुदाय विकास कार्यक्रमाचे 2 टप्पे ह्या ठिकाणी होते. या 2 टप्प्याचा उल्लेख म्हणजे 5-5 वर्षांचे 2 टप्पे ह्या ठिकाणी काउंट करायचे. जे काही टार्गेट ठेवलेले असणारे ध्येय धोरण असतील का त्यांच्यासाठी 5-5 वर्षांचा टप्पा होता. मात्र यासाठी स्ट्रक्चर खूप महत्वाचं होतं की बलवंतराय मेहता समितीचा उल्लेख घेत असताना ते तिथपर्यंत जायच्या अगोदर समुदाय विकास कार्यक्रम कसा सेट करण्यात आलेला होता. हे सेट जेव्हा झालं तेव्हा आपण बघतो की त्यासाठी एक निश्चित संरचना त्या ठिकाणी करण्यात आली होती. या संरचनेचा विचार केला तर सगळे निर्णय कोण घेणार? केंद्र सरकार घेणार. सगळे ध्येय धोरण ठरवणार केंद्र सरकार. या असणाऱ्या समुदाय विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत ती सगळी ध्येय धोरण कोणाकडे पोहोचवणार? तर ते पोहोचवलं जाणार राज्यांकडे. आता राज्यांकडे पोहोचवल्यानंतर राज्य काय करणार? या ठिकाणी उल्लेख येतो की राज्य प्रत्यक्षात तिथं एक समिती स्थापन करणार ही असणारी मोहीम सक्सेस करण्यासाठी. त्यालाच म्हटलं जातं प्रादेशिक विकास समिती. आणि या प्रादेशिक विकास समितीच्या माध्यमातून तो जाणार कुठं? तर ते जाणार प्रत्येक जिल्ह्याच्या असणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांकडे. त्या जिल्हाधिकाऱ्याकडनं असणाऱ्या हे योजना जाणार कुठं? तर गट पातळीवरती असणाऱ्या बीडीओ कडे, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर कडे. सगळ्या स्कीम, कारण अन्नधान्य पिकवायचंय जास्तीत जास्त लोकांपर्यंत, या सोयी सुविधा पोहोचवायच्या आहेत, त्या अनुषंगाने बीडीओचा रेफरन्स त्या ठिकाणी मांडण्यात आला. आणि यांना मदत करण्यासाठी असेल एक्सटेन्शन ऑफिसर ईओ. त्यासोबत महत्वाचा मुद्दा, या बीडीओच्या माध्यमातून प्रत्यक्षात ते जाणार कुठं? सगळे असणारी योजना आणि प्रत्यक्षात कामाची अंमलबजावणी होणार कुठं? तर ती होणार ग्रामपंचायतीच्या असणाऱ्या ग्रामसेवकाकडे. हे असेल या असणाऱ्या समुदाय विकास कार्यक्रमाचं स्ट्रक्चर. मग त्याच्यामध्ये महत्वाचं पद कोणाला मांडलं? तर महत्वाचं पद मांडलं जिल्हाधिकाऱ्यांना. आणि महत्वाचा असणारा सेंटर कोणता मांडला? तर महत्वाचा सेंटर मांडला बीडीओंना, म्हणजेच गट पातळीला. गट म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा उल्लेख केला तर एक तालुका बरोबर एक गट आहे. इतर राज्यांचा उल्लेख केला तर तालुक्यांचा समूह म्हणजे एक गट असेल, हे इथं लक्षात घ्यायचं. मग सगळ्याच भारतातल्या सगळ्याच गटांमध्ये अशा पद्धतीची मोहीम साकार करणं, इव्हनली सक्सेस करणं पॉसिबल होणार नव्हतं. म्हणून इथं निवडले फक्त किती प्रकल्प? तर फक्त 55 प्रकल्प निवडण्यात आले होते. मग याच 55 प्रकल्पांसाठी 2 टप्पे होते. पहिला टप्पा होता 5 वर्षाचा. त्या 5 वर्षामध्ये प्रत्येक असणाऱ्या गटाला, जे 55 गट होते ना, बीडीओ कडे रक्कम द्यायचे, त्यांना 12 लाख रुपये द्यायचे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, त्यातून काही स्कीम राहिल्या, काही तरतुदी राहिल्या तर नेक्स्ट असणाऱ्या 5 वर्षांसाठी प्रत्येक असणाऱ्या गटाला 5 लाख रुपयांची तरतूद त्या ठिकाणी असेल. मग पहिला टप्पा स्टार्ट झाला 1952 ते 57च्या कालखंडामध्ये. आणि मग त्या 57ला या स्कीमची सक्सेसफुल रेट किती आहे, कशा पद्धतीने तो यशस्वी झालाय की नाही, हे चेक करण्यासाठी आलेला आयोग म्हणजेच बलवंतराय मेहता समिती. म्हणजे सिंपल आहे, सगळी क्रोनॉलॉजी तुम्हाला माहिती असेल, कोणती गोष्ट कशामुळे घडली, कशामुळे तरतुदी आल्या, तर याचं उत्तर इझिली तुम्ही देऊ शकता. म्हणजेच या ठिकाणी उल्लेख कुठला येतोय? इथं बलवंतराय मेहता समितीची स्थापना कोणत्या हेतूने करण्यात आली होती? लोकशाही विकेंद्रीकरणासाठी उपाययोजना सुचवणे नाही. सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्याकरिता उपाययोजना सुचवणे, ऑब्विसली यस. त्यानंतर तत्कालीन ग्रामपंचायतीच्या कामकाजाची माहिती मिळवणे नाही. तत्कालीन ग्रामपंचायतीच्या पुरेशा आर्थिक स्त्रोतांची तपासणी करणे, हे पण याच्यामध्ये असणार नाही, हे इथं लक्षात घ्यायचं आपल्याला. म्हणजे प्रश्न क्रमांक 16 याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2 चा रेफरन्स असेल. ठीक आहे. बेसिक डाटा, त्याच्या पाठीमागची माहिती आणि इव्हनली प्रत्यक्षात त्याचं इम्प्लिमेंट कशा पद्धतीने होते आणि त्याचा वापर आपण कुठे कुठे करू शकतो हे आपल्याला माहिती असलं म्हणजे प्रश्नाचे उत्तर आपण इझिली देऊ शकतो, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. त्यानंतर येतो प्रश्न क्रमांक 17. आता प्रश्न क्रमांक 17चा उल्लेख केलाय आणि परत उल्लेख येतोय महाराष्ट्रातल्या थेट निवडलेल्या
सरपंचांच्या बाबतीमध्ये कोणते विधान चुकीचं आहे? 2006चा एक कालखंड होता. 6च्या कालखंडामध्ये नगराध्यक्ष हे पद प्रत्यक्ष सदस्यांच्या ऐवजी प्रत्यक्ष लोकांच्या माध्यमातून निवडून आणण्याची पद्धत त्या ठिकाणी आणली होती. मात्र नंतर ती कॅन्सल केली. त्यानंतर या असणाऱ्या 2014च्या कालावधीमध्ये आलेल्या सरकारनं जे काही निर्णय घेतले, बीजेपी गव्हर्नमेंटच्या अनुषंगाने महाराष्ट्रातला उल्लेख करूया. तिथं मग सरपंचांचं पद प्रत्यक्ष असेल, नगराध्यक्षांचं पद प्रत्यक्ष असेल, यावरती निर्णय घेण्यात आला. म्हणून प्रश्न आपल्याला आयोगानं विचारताना दिसतायत हे इथं लक्षात घ्यायचं. हा संदर्भ बघत असताना काय आपण हे सरपंचांचा मुद्दा खूप लेट विचारलाय, खूप लवकर विचारला का नाही? काय विधान पहा, सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव 2/3 सदस्यांच्या पाठिंब्याशिवाय मांडता येणार नाही. आता ह्याचा उल्लेख केला तर सरपंचांच्या थेट निवडीच्या बाबतीमध्ये उल्लेख केला तर इथं आपण बघतो महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचा सुधारित तरतूद 2017ची तरतूद, त्यातला असणारा कलम नंबर 30, त्यातला त्यातला असणार एक उपकलम च्या रेफरन्स नुसार थेट सरपंचांची निवड करण्याच्या तरतुदी आपल्याला इथं आलेल्या आहेत, हे लक्षात घ्यायचं. आणि थेट सरपंचांचा उल्लेख केला तर त्या संदर्भामध्ये महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अविश्वास दर्शक ठरावाचा. मग अविश्वास दर्शक ठराव मांडण्यासाठी अगोदर किती सदस्यांची असणारी संमती लागत होती? 1/3. ओके, त्यामुळं ही सदस्य संख्येची असणारी तरतूद या ठिकाणी या तरतुदीनुसार चेंजेस झालेले आहे आणि ती 2/3 होती. त्यामुळं इथं प्रत्यक्षात विधान 1 पण बरोबर आहे. 2/3 ची संमती लागते. पुढं अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी 3/4 बहुमताची आवश्यकता असते. यस, तर नवीन तरतुदीनुसार महिला असू द्या पुरुष असू द्या या दोघांसाठी 3/4 असणारा रेशो मंजूर करण्यात आला होता. अगोदर पुरुषांसाठी 2/3 होता आणि महिलांसाठी 3/4 होता. हा यंत्रणा चेंज होताना दिसते. विधान बरोबर आहे. जर अविश्वासाचा ठराव फेटाळला गेल्यास पुन्हा 2 वर्ष तो ठराव मांडता येणार नाही. यस, ऑब्विसली बरोबर आहे. हा मुद्दा सुरुवातीच्या फेज मध्ये बघितला तर 1 वर्ष मांडता येणार नव्हता. हा एक लक्षात घ्यायचं. नंतर सरपंचांच्या कारकिर्दीच्या अखेरच्या वर्षात अविश्वासाचा ठराव मांडता येणार नाही. कुठं सांगितले? अखेरच्या वर्षात. हे थोडंसं चुकीचं आहे. का चुकीचं आहे? उत्तर तर आपलं ऑप्शन नंबर 4 झालेलं आहे. कारण कोणतं चुकीचं आहे हे ओळखायचंय. कारण अविश्वासदर्शक ठराव मांडायचं असेल, कधी मांडता येणार नाही तर निवडीच्या नंतरचे पहिले 2 वर्ष मांडता येत नाही. सुरुवातीचे 2 वर्ष मांडता येत नाही. त्यानंतर शेवटचे 6 महिने राहिले असतील तर मांडता येत नाही. आणि एकदा फेटाळल्यानंतर परत 2 वर्ष मांडता येणार नाही. अशी नवीन तरतूद या ठिकाणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने हा असणारा विधान या ठिकाणी प्रॉपरली चुकीचा ठरतोय. क्वेश्चन नंबर 17 ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी चुकीचं असेल, हे इथं लक्षात घ्यायचं. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन पाहूया. आता हे थोडंसं बऱ्याच विद्यार्थ्यांच्या नाराजीचा सूर या ठिकाणी होता. आता तो पण महत्वाचाच आहे. क्वेश्चन नंबर 18 पुढीलपैकी कोणते विधान हे चुकीचं आहे असा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे. ओके, काय पहा, नीती आयोगात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की याचा उल्लेख करत असताना 1950चा असणारा प्लॅनिंग कमिशन त्याची जागा आता 2015ला या नीती आयोगाने घेतली. मग नीती आयोगात नीती म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. ऑब्विसली बरोबर आहे. आयोगाने हेच चुकीचं आहे असं उत्तर दिलं होतं, पण विधान बरोबर आहे. 1 जानेवारी 2015 रोजी त्याची स्थापना करण्यात आली. यस, हे पण बरोबर आहे. आणि पंतप्रधान या नीती आयोगाचे अध्यक्ष असतील. यस, हे पण बरोबर असणार आहे. फक्त वेगळं पण काय माहितीये का, अगोदरचा जो प्लॅनिंग कमिशन होता का, त्या प्लॅनिंग कमिशन अंतर्गत राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा डायरेक्टली संबंध नव्हता. त्यासाठी इथं होता राष्ट्रीय विकास परिषद, जो 1953च्या कालखंडामध्ये स्थापन झालेला असणारा नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिलचा उल्लेख या ठिकाणी येतो. त्याच्यामध्ये प्रत्येक राज्याचे असणारे मुख्यमंत्री या ठिकाणी सदस्य असतील. मात्र आत्ताच्या नीती आयोगामध्ये हेच मुख्यमंत्री डायरेक्टली या ठिकाणी सदस्य असतात. यामुळे हा मुद्दा थोडासा आपल्याला बदललेला दिसतो, हे लक्षात घ्यायचं. मात्र प्रत्येक असणाऱ्या 5 वर्षांच्या कालावधीनंतर नीती आयोग परत एकदा नियुक्त करावा लागतो, जो आता 2019च्या इलेक्शन नंतर सुद्धा नियुक्त करण्यात आलेला आहे. म्हणून हा मुद्दा गाजतोय. चुकीचं विधान कोणतंच नाही हे उत्तर असायला पाहिजे होतं. मात्र आयोगाने हे ऑप्शन नंबर 1 दिला होता. त्याचं कारण स्पष्टीकरण काहीच नाही. नाव तर हे बरोबरच आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. मात्र उत्तर लक्षात घ्यायचं, कोणतंही विधान इथं चुकीचं असणार नाही. नीती आयोगाचा संदर्भ खूप महत्वाचा आहे. प्लस आपला हा जो नीती आयोग आहे का, हा नीती आयोग कसा नाही, हा नीती आयोग घटनात्मक नाही, प्लस तो वैधानिक सुद्धा
नाही. म्हणजे घटनेत याचा उल्लेख नाही, तसंच त्यासाठी कोणताही कायदा करण्यात आलेला नाही. त्या अनुषंगाने हे मुद्दे लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 19 चा रेफरन्स बघूया आपण. तर काय दिलाय क्वेश्चन नंबर 19 मध्ये पहा, खालीलपैकी कोणती जोडी ही बिनचूक आहे, म्हणजे योग्य जोडीचा संदर्भ आपल्याला इथं लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, मग बघा इथं उल्लेख केला संसदेच्या निर्मितीसाठी कोणतं कलम दिलंय, कलम नंबर 81 चा रेफरन्स दिलेला आहे. पुढं राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धत बघितली, 54 कलमांचा उल्लेख आहे. भारताचा उपराष्ट्रपतीचा उल्लेख केला तर कलम 64 दिलाय, आणि भारताचा असणारा महान्यायवाद्याचा उल्लेख केला तर इथं कलम नंबर 76 दिलेला आहे. इथं उत्तर कोणतं आहे, आर्टिकल डायरेक्टली विचारले त्यामुळे लक्षात घेऊया. आर्टिकल नंबर 81 चा रेफरन्स घेतला तर आर्टिकल 81 आहे कशासाठी, लोकसभेसाठी. आर्टिकल 80 चा रेफरन्स घेतला तर तो कोणासाठी आहे, राज्यसभेसाठी. आणि हा संसदेचा उल्लेख केला तर संसद आहे 79 या आर्टिकलच्या अनुषंगाने, म्हणजे हे तर चुकीचंच आहे. बिनचूक बघायचंय म्हणजे योग्य उत्तर चेक करायचं आपल्याला. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धत आहे कलम नंबर 55 मध्ये. 54 मध्ये निवडणुकीबद्दल बोललं जाते, पण पद्धतीबद्दल बोललं जातं त्या ठिकाणी कलम नंबर 55 चा रेफरन्स, म्हणून हे पण चुकीचं आहे. नंतर भारताचा उपराष्ट्रपतीचा उल्लेख केला तर कलम 64 चा रेफरन्स नाही, तर कलम 63 मध्ये उल्लेख आहे भारताच्या उपराष्ट्रपतीचा, म्हणजे आपल्याला बऱ्याच अंशी फॅक्च्युअल डाटा डायरेक्टली आर्टिकलच्या अंतर्गत विचारले जातात, हे लक्षात घेणं आपल्याला अपेक्षित असणार आहे, हे विचारत घेऊया. आणि मग भारताचा महान्यायवादीचा उल्लेख केला तर आर्टिकल 76 बरोबर आहे. आणि राज्याचा असणारा जो महाधिवक्ता आहे का यांच्या बाबतीमध्ये उल्लेख केल्यानंतर आपण आर्टिकल 165 चा रेफरन्स बघतो ना, उत्तर असेल ऑप्शन नंबर 4, क्वेश्चन क्रमांक 19 च्या रेफरन्सच्या अनुषंगाने हे मुद्दे इथं आपल्याला लक्षात घ्यायचे आहे. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 20 चा रेफरन्स बघूया आपण काय दिलेलं आहे याच्यामध्ये. काय पाहिजे क्वेश्चन नंबर 20, खालील विधाने लक्षात घ्या. पहा, भारतीय राज्यघटनेत प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे. हे विधान खूप महत्वाचे आहेत. भारतीय राज्यघटनेत प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद केली आहे. याच्यावरूनच दोन शब्द लक्षात घ्यायचे, तो म्हणजेच कोणता, उच्च न्यायालय आणि राज्यपाल दोघांसाठी सुद्धा राज्यघटनेत हे वाक्य ऍज इट इज आहे. भारतीय राज्यघटनेत प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद आहे का, आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये प्रत्येक राज्यासाठी राज्यपालाची तरतूद आहे का, तर आहे. मग काय नेमकं कोणता संदर्भ आहे या ठिकाणी, इथं कशा पद्धतीने एकापेक्षा जास्त राज्यासाठी एक हायकोर्ट, एकापेक्षा जास्त राज्यासाठी एक राज्यपालांचा उल्लेख या ठिकाणी येतो, तर या संदर्भामध्ये उल्लेख केला 1956च्या असणाऱ्या कालावधीचा 7व्या क्रमांकाच्या घटना दुरुस्तीचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचंय. मग तिथं एकापेक्षा जास्त राज्यासाठी एक राज्यपाल, एकापेक्षा जास्त राज्यांसाठी एक हायकोर्ट असा उल्लेख या ठिकाणी येतो. आता सध्याच्या कंडिशन मध्ये 25 हायकोर्ट आहेत. तुमच्यापैकी कोणी मला सांगणार आहात एकापेक्षा जास्त राज्यांसाठी हायकोर्टांची संख्या आहे टोटल 3, ते 3 नावं तुम्ही मला सांगणार आहात कमेंट बॉक्स मध्ये. हा झाला पहिला प्रश्न माझा. दुसरा प्रश्न, 2016 मध्ये एका हायकोर्टाला 150 वर्ष पूर्ण झालेत 2016 ला, म्हणून सगळे हायकोर्ट डिजिटल इंडियाच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाला कनेक्ट करण्यात आले रेकॉर्ड कोर्टच्या अंतर्गत. तुम्हाला सांगायचं आहे ते कोणता हायकोर्ट आहे ज्याला 150 वर्ष पूर्ण झाले 2016च्या फेज मध्ये, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, हे दोन्ही उत्तर मला तुमच्याकडनं पाहिजेत, इथं लक्षात घ्यायचं. राज्यपाल आणि हायकोर्टासाठी दोन्ही वाक्य इथं घटनेत मेन्शन आहेत. विधान 1 बरोबर आहे. खालीलपैकी कोणते विधाने चुकीचे बिनचूक आहेत म्हणजे योग्य आहेत ते शोधायचे आपल्याला. पुढं, उच्च न्यायालय असलेले दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे. आता सांगितलं तर हे विधान कदाचित चुकीच ठरू शकतं, तरी पण विधान थोडं अस्पष्ट आहे ना. एकच केंद्रशासित प्रदेश दिल्ली आहे असा उल्लेख केला असता तर चुकीचं असलं असतं. आज आपल्या भारतामध्ये केंद्रशासित प्रदेशांना स्वतःच उच्च न्यायालय आहे असे फक्त 2च आहेत. ते म्हणजेच कोणते, तर एक आहे दिल्ली. दिल्लीच्या हायकोर्टाच्या बाबतीमध्ये उल्लेख केला तर 1966 ची असणारी स्थापना आहे, आणि दुसरा आहे जम्मू काश्मीर.
1928 असणारी स्थापना या ठिकाणी येते. हेही दोन्ही मुद्दे लक्षात घ्यायचं. पण त्यावेळेस प्रश्न विचारला होता म्हणून विधान बी बरोबर आहे. त्यावेळेस जम्मू काश्मीरचा उल्लेख नव्हता. पेपर 19चा आहे आणि 2019च्याच कालखंडामध्ये आपल्याला आर्टिकल 370च्या बाबतीमध्ये झालेल्या निर्णयाचा संदर्भ येतोय, हे लक्षात घेऊया. पण त्यांनी सेपरेट असं काही जम्मू काश्मीरचा उल्लेख क्लिअर केला नव्हता. तिथं फक्त उल्लेख आहे केंद्रशासित प्रदेशाचा संदर्भ म्हणून बरोबर आहे. भारतात उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम 1862 मध्ये झाली होती. आता यासाठी एक मी क्रोनॉलॉजी सांगतो, की क्रोनॉलॉजी आपल्या सगळ्यांना माहिती असावी अशी अपेक्षा आहे. तो म्हणजेच मुद्दा कुठला, तर लक्षात घ्या 1833 चा असणारा चार्टर्ड ऍक्ट नंबर 3 सनदी कायदा क्रमांक 3 या सनदी कायद्यामध्ये भारतातला पहिला विधी आयोग स्थापन होतो. काय होतो? भारतातला पहिला विधी आयोग लॉ कमिशन स्थापन होतो. हा कमिशन स्थापन होतो प्रत्यक्षात 1834 ला आणि याचा अध्यक्षपदी दिले जाते जबाबदारी कोणाला? लॉर्ड मॅकॉलेला. लॉर्ड मॅकॉलेला. आणि तो मॅकॉले लिहितो ते म्हणजेच काय, तर इंडियन पिनल कोड. विधी आयोग आहे. विधी आयोगाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी असणारे तरतुदी अध्यक्षांच्या जबाबदारीच्या अंतर्गत येतात. म्हणून तो लिहितो आयपीसी. लिहायला सुरुवात करतो इंडियन पिनल कोड. आणि हा आयपीसी स्वीकारण्यात आला 1860 ला. आणि हा स्वीकारण्यात आला कोणाच्या माध्यमातून? या ठिकाणी लॉर्ड कॅनिंग यांच्या माध्यमातून हा स्वीकारण्यात आला. तो लागू करण्यात आला 1861 ला. आणि लागू झाल्यानंतर प्रत्यक्षात हा आयपीसी कशा पद्धतीनं काम करेल त्यासाठी पोलिसांसाठी महत्वपूर्ण नियम गरजेचे होते. मग त्या नियमांचा उल्लेख कुठं करायचा, काय असला पाहिजे, त्यासाठी एक नवीन कायदा तयार करण्यात आला. तो म्हणजेच 1861 ला भारतीय पोलीस कायदा, इंडियन पोलीस ऍक्ट. भारतीय पोलीस कायदा. मी वारंवार लेक्चर मध्ये पण सांगतो, आता सध्याला आपल्या भारतामध्ये कस्टडियल डेथ हा मुद्दा खूप जास्त गाजतोय. आणि त्या कस्टडियल डेथ बद्दल प्रश्न वारंवार गाजतोय. तो म्हणजेच काय, की भारतातील पोलीस कायद्यामध्ये रिफॉर्म्स करायचेत, बदल करायचेत, सुधारणा करायचेत. मग प्रश्न असा विचारला, आता चाललेल्या असणाऱ्या कस्टडियल डेथच्या संख्येच्या प्रश्नामुळे भारतात निर्माण होणारा मुद्दा पोलीस कायद्यामध्ये सुधारणा करण्याचा आहे. तर तो कोणता कायदा सुधारित करायचा आहे? खाली ऑप्शन दिले तर उत्तर लक्षात घ्यायचं 1861 चा भारतीय पोलीस कायदा. आणि त्या कायद्याला अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांना न्यायालय पाहिजे ना कुठलं तरी. मग त्यासाठी 1961 चाच असणाऱ्या इंडियन काउन्सिल ऍक्ट नंबर 1 भारतीय परिषदा कायद्यानुसार आपल्या भारतामध्ये 1862 ला पहिल्यांदा 3 हायकोर्ट स्थापन करण्यात आले. तो म्हणजेच कोणता? बॉम्बे, मद्रास, कलकत्ता. आणि नंतर 1866 ला 4थं हायकोर्ट त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलं. ते म्हणजे अलाहाबाद हायकोर्टचा रेफरन्स आहे, हे इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. हा संदर्भ असेल आणि तुम्हाला या विधी आयोगाचा रेफरन्स घेत असताना आजच्या कंडिशनचा विचार केला तर आज आहे भारतामध्ये 22वा विधी आयोग. आणि रिसेंटली या 22व्या विधी आयोगाचा कार्यकाल एक्सटेंड केलेला आहे. कारण या विधी आयोगाचा कार्यकाल असतो आजच्या कंडिशन मध्ये आपल्या भारतामध्ये 3 वर्ष. आणि ऋतुराज अवस्थी यांचं नाव तुम्ही त्या ठिकाणी ऐकलं असेल, आता सध्याचे असणारे अध्यक्ष आहेत. आणि स्वातंत्र्यानंतरचा पहिला विधी आयोग 1955 चा MC सेटरवाट त्यांचे अध्यक्ष त्या ठिकाणी होते. या प्रत्येक मुद्द्यावरती प्रश्न आयोगाने ऑलरेडी विचारलेला आहे. त्यामुळे हा थोडासा क्रोनॉलॉजीचा असणारा पाठ आपल्याला लक्षात असावा, महत्वपूर्ण पद्धतीने तो विचारात घेण्याचा प्रयत्न करावा अशी अपेक्षा असेल. मग चला त्याच्यावरून हा प्रश्न बघूया. भारतात उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम 1862 मध्ये झाली का? तर यस झाली. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापना झालेले अलाहाबाद उच्च न्यायालय हे देशातील 4थे उच्च न्यायालय आहे का? तर यस आहे. तुमच्यापैकी कुणी असं चुकून म्हणू नका अलाहाबाद उच्च न्यायालयाचं नाव आज प्रयागराज उच्च न्यायालय वगैरे झालेलं आहे. नाही, न्यायालयाची नावं तीच आहेत. त्यामुळं कोणतं विधान बिनचूक आहे? तर सर्व विधाने बिनचूक आहेत. त्यामुळे क्वेश्चन नंबर 20 चं उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. हे इथं लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 21 चा रेफरन्स या ठिकाणी पाहूया. काय क्वेश्चन नंबर 21 पहा. खालीलपैकी कोणत्या तरतुदी राज्यघटनेच्या अनुच्छेद 164 मध्ये आहे? 164 चा उल्लेख केलाय. आणि लक्षात घ्या, मी तुम्हाला पहिल्या लेक्चरला सुद्धा सांगितलं होतं, आर्टिकल आयोगाला जास्त आवडतात कोणते? तर 3 आर्टिकल केंद्राचे आणि राज्याचे.
त्याच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारताना दिसतात. मग कम्पेअर करून तुम्हाला लक्षात ठेवायला पण सांगितलं होतं मी. कोणकोणतं? 74, 75, 78 हे केंद्रासाठी, आणि राज्यांचा उल्लेख केला तर 163, 164, 167 हे विसरायचंच नाही आपल्याला. मग इथं काय सांगितलं गेलं होतं? आर्टिकल नंबर 74 चा रेफरन्स ज्यावेळेस घेतला होता, फक्त एकमेकांना कनेक्टेड मुद्दा इथं बघायचा. तो म्हणजेच काय? इथं राष्ट्रपतींना मदतीसाठी कोण असतील तर पंतप्रधान व त्यांच्या नियंत्रणातील असणारे मंत्रिमंडळ. त्यांची नियुक्ती कुठे असेल? नियुक्ती असेल कलम नंबर 75 मध्ये. नियुक्ती सोबतच एक शब्द आहे, तो म्हणजे जबाबदार. ते कोणाला जबाबदार असतील? मग याचा उल्लेख केला तर कोणाला जबाबदार असतील तर पंतप्रधान व मंत्रिमंडळ हे सार्वजनिकरित्या किंवा सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असतात आणि वैयक्तिकरित्या राष्ट्रपतींना जबाबदार असतात. आणि वर्षभरामध्ये केलेले सर्व कामं हे कोणाला कळवणं गरजेचं असतात? पंतप्रधानांनी. तर पंतप्रधानांनी राष्ट्रपतींना कळवणं गरजेचं असतात. त्याला फक्त इकडं पीएम काढून टाकायचं, सीएम जोडायचं आणि बाकीचा उल्लेख राष्ट्रपती काढून टाकायचं, राज्यपालांचा उल्लेख तिथे जोडायचा, सेम आहे. म्हणून हे लक्षात घ्यायचं. काय संदर्भ असेल आता याच्यावरून तुम्ही याचं उत्तर देऊ शकता ना. सांगा बघ काय मुद्दा आहे या ठिकाणी. पहा थोडस ते व्यवस्थित बघण्याचा प्रयत्न करूया. काय पहा, मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री राज्यपालाकडून मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार नियुक्त केले जातील. कशाचा संदर्भ आहे? कलम 164 चा संदर्भ त्या ठिकाणी आहे का? कारण मुळात काय आहे, नियुक्तीचा संदर्भ देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय, हा मुद्दा असेल. पुढं, राज्याच्या प्रशासनासंबंधी मंत्री परिषदेचे सर्व निर्णय राज्यपालास कळवणे हे मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य आहे. कर्तव्यांचा उल्लेख केला तर शेवटचे असणारे आर्टिकल त्याच्यामध्ये बघतोय आपण. सोबतच मंत्री परिषद राज्याच्या विधानसभेस सामुदायिकरित्या जबाबदार असेल. आता बघा, नियुक्तीचा मुद्दा आणि सामुदायिकरित्या जबाबदार असेल, ह्या दोन्ही मुद्द्यांमध्ये बऱ्याच वेळा विद्यार्थी कन्फ्युज होतात. कारण का मुख्यमंत्री राज्यपालांकडून नियुक्त होतात आणि इतर मंत्री राज्यपालाकडून मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार नियुक्त होतात. ते फक्त सल्ल्याचा उल्लेख केला, सल्ला आहे म्हणून तो कलम 163 होतो, 164 होत नाही. म्हणून नाहीतर बरेच विद्यार्थी ऑप्शन ए लाच बरोबर करण्याचा प्रयत्न करतात. मात्र मोस्ट या ठिकाणी मुद्दा येतो जबाबदार व्यवस्थेचा. तो जबाबदार व्यवस्थेचा संदर्भ बघितला, मंत्री परिषद राज्याच्या विधानसभेस सामुदायिकरित्या जबाबदार असतात, त्यामुळे विधान सीच या ठिकाणी बरोबर असणार आहे. शेवटचं, मंत्री परिषदेतील मुख्यमंत्र्या सहित एकूण मंत्र्यांची संख्या राज्याच्या विधानसभेतील एकूण सभासद संख्येच्या 15% अधिक असणार नाही. हा संदर्भ तर घटनेत नव्हताच. हा संदर्भ आला कधी? 2003 ला 91व्या क्रमांकाच्या घटना दुरुस्तीचा संदर्भ याच्यामध्ये येतो आणि त्यानुसार तो मुद्दा ऍड होताना दिसतोय आपल्याला. आणि इथं ज्या राज्यामध्ये उल्लेख विधानसभेचा आहे, मात्र जिथं केंद्रशासित प्रदेश आहेत आणि विधानसभांचा उल्लेख आहे तिथं पर्सेंटेज 15% असणार नाही, तिथं पर्सेंटेज असणार आहे 10%चा रेफरन्स. हेही लक्षात घ्यायचं. मग प्रश्न क्रमांक 21 चा रेफरन्स घेतला तर उत्तर असेल याचं ऑप्शन नंबर सी चा रेफरन्स असेल, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन पाहूया आपण. इथं क्वेश्चन 22 चा रेफरन्स बघा. भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केली आहे? याच्यावरून बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडला होता की आपला आयोग कुठलेही प्रश्न विचारायला लागला का? सगळ्या देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करावा लागेल का आता हे सगळे मुद्दे माहिती होण्यासाठी? नाही, कारण 1976च्या कालखंडामध्ये स्वर्णसिंग समितींची नियुक्ती करण्यात आली होती 2 कामांसाठी. त्यांचाच असणारा रिपोर्ट या ठिकाणी येतो. मग कर्तव्य भारतीय राज्यघटनेमध्ये येतात. ते म्हणतात त्यांना 2 कामं कोणती दिली होती? एक काम दिलं होतं त्यांना केंद्र राज्य संबंधाच्या बाबतीमध्ये निर्णय घेणं, अहवाल देणं, आणि दुसरं काम होतं भारतीय राज्यघटनेमध्ये कर्तव्य समाविष्ट करणं. मग कर्तव्य समाविष्ट करत असताना त्यांच्याकडे 2 देशांचा रेफरन्स होता. एक होता USSR आणि दुसरा होता या ठिकाणी जपान. याच्यावरून हे जर तुम्ही वाचलं असतं याचं उत्तर तुम्ही इझिली देऊ शकले असते. कारण USSR चा उल्लेख तर याच्यामध्ये नाही, अमेरिकेचा उल्लेख आहे, कॅनडाचा उल्लेख आहे, फ्रान्सचा उल्लेख आहे. उत्तर आहे ऑब्व्हियसली जपान. पण याच्यासोबत अजून एक मुद्दा असतो, जे देश समाजवादी देश आहेत त्या देशांमध्ये कर्तव्य नसतात. हा जरी मुद्दा माहिती असला तरी पण उत्तर देऊ शकता तुम्ही. मात्र सोपा संदर्भ लक्षात घ्यायचा असेल तर हा संदर्भ आहे, हे इथं लक्षात घेऊन तुम्ही याचं उत्तर हायलाइट करू शकता. उत्तराचा रेफरन्स पाहिला
तर काय असेल इथं, तर इथं उल्लेख करतो आपण जापान या देशाचा संदर्भ जोडायचा. कुठल्या संदर्भामध्ये? मूलभूत कर्तव्यांचं आणि कर्तव्यांच्या बाबतीमध्ये मूल्यमापन करण्यासाठी समिती 1991 ला स्थापन झाली होती, ती म्हणजे वर्मा समिती. 1991 समितीचे रिपोर्ट आले 1999 ला, आणि त्या रिपोर्टच्या अनुषंगाने 86वी घटना दुरुस्ती करण्यात आली 2002 ला, आणि आपल्या भारतामध्ये 11वं कर्तव्य ऍड करण्यात आलं. सुरुवातीला एकूण कर्तव्यांची संख्या होती किती, तर 10 होती, आणि ती 10 आणण्यासाठी 1976 ला 42व्या क्रमांकाची घटना दुरुस्ती झाली होती, आणि तिथं प्रत्यक्षात हे 10 कर्तव्य ऍड झाले होते. त्याच वेळेस सांगावं लागलं, जरी आम्ही कर्तव्य घेतले, समाजवादी देशात हे कर्तव्य नसतात, तरी पण आमचा देश समाजवादी आहे, म्हणून आपल्या सरनाम्यामध्ये 3 शब्द आपण ऍड करताना दिसतो. तो म्हणजेच कुठला, तर समाजवादी. त्यानंतर मुद्दा येतो त्या ठिकाणी धर्मनिरपेक्ष, आणि तिसरा येतो अखंडत्व किंवा एकात्मता. हा मुद्दा या ठिकाणी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, 22चं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2, जापानचा रेफरन्स या ठिकाणी घेतो. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 23चा रेफरन्स या ठिकाणी बघूया. काय पहा, भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टींबाबत विवेकाधिकार प्राप्त होतो? आता हे खूप इझी आहे. आता बघा, या एकाच परीक्षेमध्ये कलम 163, 164 आणि 167 या कलमाशी संबंधित 2 ते 3 प्रश्न आपल्याला दिसत आहेत. म्हणजे मूळ मुद्दा एखाद्या वर्षी इलेक्शन्स असतील तर त्या वर्षी इलेक्शनचा मुद्दा विचारण्याऐवजी त्यांनी विचारला प्रश्न राज्य विधिमंडळावरती. मुद्दा 2019 इलेक्शनचा होता, पण हा प्रश्न या ठिकाणी विचारताना दिसत आहेत. मग इथं संदर्भ घेतला तर राज्यपालांना स्वविवेकाधीन अधिकाराचा रेफरन्स म्हणजे स्वतःच्या मर्जीने निर्णय घेऊ शकतात. ते कधी, कोणत्याच पक्षाला जेव्हा बहुमत नसेल तेव्हा सीएम पदावरती नियुक्त करण्याचा अधिकार त्यांचा असेल. मग त्यांच्या संदर्भामधले मुद्दे कोणत्या कलमामध्ये दिसतात आपल्याला? सुरुवातीच्या कलमाच्या अनुषंगाने कलम नंबर 163. त्यामुळे उत्तर प्रश्न संपला या ठिकाणी. 163, 164, 167चा अँगल बघतो तिथं आपण. म्हणून इथला संदर्भ बघितला 152 पण नाही, 154 पण नाही, 160 पण नाही, 163चा रेफरन्स इथं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. कलम नंबर 23च्या अंतर्गतचा असणारा मुद्दा इथं येतो. ठीक आहे, लॉजिक वापरले तर बरेचसे प्रश्न आपल्याला इझिली सुटतात. पुढे पाहूया. जर लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालील विधाने लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही कोणते ते ओळखायचे. म्हणजे लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नसणारे विधान कोणते आहेत ते या ठिकाणी आपल्याला ओळखायचे. काय बघा, आता बऱ्याच वेळा होतं कसं, लोकशाहीच्या शब्दांचा उल्लेख किंवा लोकशाहीचे प्रकार, प्रत्यक्ष लोकशाही, अप्रत्यक्ष लोकशाही काय आहे, हे मुद्दे विचारले जातात. पण ते थोडासा वेगळ्या अँगलनं प्रश्न विचारला होता. याला आपण जनरलाइज क्वेश्चन म्हणूया. मुफ्त आणि निपक्षपाती निवडणुका आहे का लोकशाही व्यवस्थेचं असणारं वैशिष्ट्य? ऑब्व्हियसली आहे. सोबतच व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची प्रतिष्ठा, हे दोन्ही पण आहेत का? आहे ना. व्यक्तीची प्रतिष्ठाचा उल्लेख सरनाम्यामध्ये दिसतो आपल्याला, व्यक्ती प्रतिष्ठेचा उल्लेख सरनाम्यामध्ये, आणि स्त्री प्रतिष्ठाचा उल्लेख कर्तव्यांच्या अंतर्गत पण आपण बघतो. नंतर कायद्यासमोर समानतेचा संदर्भ तर लोकशाही व्यवस्थेचा कणाच मानला जातो त्या ठिकाणी, म्हणून कायद्यासमोर समानता असणारच आहे. पण पुढचा एक मुद्दा आहे अल्पसंख्याकांचं शासन. अल्पसंख्याकांना बहुसंख्याकांच्या प्रमाणामध्येच अधिकार असावेत हे कलम 30 मध्ये सांगितलंय, आणि अल्पसंख्याक स्वतःची भाषा, लिपी, संस्कृती जतन करू शकतात 29 मध्ये सांगितले. पण याचा अर्थ असा आहे का की अल्पसंख्याकांचं शासन असेल तरच लोकशाही दिसते? नाही, कारण सुप्रीम कोर्टानंच क्लिअर केलं होतं की अल्पसंख्याकांना अधिकार बहुसंख्याकांपेक्षा जास्त नाही तर बहुसंख्याकांच्या प्रमाणात द्यायचा आहे. म्हणून या असणाऱ्या तरतुदीचा उल्लेख चुकीचा आहे. लोकशाहीच्या वैशिष्ट्यांचा उल्लेख केला तर इथं उत्तर असेल लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नसणारा मुद्दा विधान नंबर 3 असेल. म्हणून फक्त उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 हे असणार या ठिकाणी चुकीचं, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, आणि चला या असणाऱ्या ग्रुप बी च्या असणाऱ्या क्वेश्चन पेपर मधला असणारा शेवटचा क्वेश्चन आपण या ठिकाणी घेऊया. क्वेश्चन नंबर 25चा रेफरन्स. आता 25चा रेफरन्स बघत असताना काय लक्षात घ्यायचं, इथं विषय सूच्या मांडलेल्या आहेत. बऱ्याच वेळा होतं कसं, विद्यार्थ्यांना अडचणीचा येतो तो म्हणजे विषय सूच्यांचा संदर्भ कशा पद्धतीने घ्यायचा आणि कुठल्या पद्धतीमध्ये यांना लक्षात घ्यायचे. त्यामुळे थोडस विचारत घेऊ आपण. काय पहा, योग्य जोडी पर्याय ओळखायचा आपल्याला.
दिव्यांग आणि बेरोजगार यांना सहाय्य, राज्य सूची. टपाल खाते, पोस्ट ऑफिस आणि बचत खाते, संघ सूची. हा विषय रिपीट झाला ग्रुप सी ला सुद्धा. ग्रुप सी ला सुद्धा विषयांच्या सूचींच्या वरती प्रश्न विचारलेले आहेत. नंतर बँकिंग, संघ सूची. सर्व प्रकारच्या सर्व ठिकाणांची तीर्थयात्रा, राज्य सूचीचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. बऱ्याच वेळा होतं कसं माहितीये का, प्रश्नांचा संदर्भ असतो तिथं कोशावरती, तर या असणाऱ्या टप्प्यामध्ये किती यंत्रणा कशा पद्धतीने मांडली गेलेल्या आहे त्याचा संदर्भ या ठिकाणी विचारला जातो. पण इथं बघितलं तर दिव्यांग आणि बेरोजगार यांना अर्थसहाय्य, राज्य सूची, याचा संदर्भ ऑब्विसली बरोबर आहे. टपाल खाते, पोस्ट ऑफिस, बचत खाते, संघ सूची अंतर्गत असणार संदर्भ, हे पण बरोबर आहे. बँकिंग व्यवस्थेच्या अंतर्गत पाहिलं संघ सूची, हेही बरोबर आहे. प्लस हिथं तीर्थयात्रांचा उल्लेख केला, राज्य सूची, हेही बरोबर आहे. पण उल्लेख सर्व प्रकारच्या सर्व ठिकाणांचा संदर्भ नव्हता, म्हणून हा डाऊटफुल मुद्दा होता. पण आयोगाने याचं उत्तर बी दिलेलं आहे. नंतर त्यांनी कॅन्सल केलं. लक्षात घ्यायचं, याचं प्रॉपर उत्तर डी आहे. पण याच्यामध्ये तुम्ही थोडेसे शब्दांचा किंवा विषय सूच्यांचा असणाऱ्या नंबरांचा उल्लेख केला, ते जर बघण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला हे पण दिसू शकतात. कारण हे विषय सूची क्रमांक 7 आहे. राज्य सूचीतला तुम्ही चेक करा, तुम्हाला समजेल. असा शब्दाचा उल्लेख नाही, सर्व प्रकारच्या नाही. भारता अंतर्गत असणाऱ्या तीर्थक्षेत्रांचा उल्लेख आहे, भारता बाहेरच्या तीर्थक्षेत्रांचा उल्लेख याच्यामध्ये येत नाही. कधी कधी डायरेक्टली फॅक्च्युअल डाटा असतो, प्रश्न डायरेक्टली कंटेंट वरती विचारले जातात, लक्षात घ्यावं लागतं, वाचावं लागतं. म्हणून आपली जी विषयांची सूची आहे का, शेवटच्या असणाऱ्या आपल्या पाठ्यपुस्तकात आपल्या असणाऱ्या रेफरन्स बुक्सच्या अंतर्गत ते थोडंसं वाचण्याचा प्रयत्न केला तर तो मुद्दा इझिली आपल्याला कव्हर होऊ शकतो. इझिली म्हणण्याऐवजी वारंवार वाचून ते यंत्रणा आपल्याला समजू शकते. ठीक आहे. यस, तर हा झाला ग्रुप बी चा रेफरन्स या ठिकाणी. आता ग्रुप सी चा असणारा क्वेश्चन पेपर बघूया. 2018 चा असणारा पेपर आहे, जो 10 जूनला हा पेपर या ठिकाणी होताना दिसतो. याचे 10 क्वेश्चन्स आपल्याला याच्यामध्ये डिस्कस करायचे. आता हे क्वेश्चन्स डिस्कस करत असताना महत्वाचा मुद्दा या ठिकाणी बघायचा, तो म्हणजेच काय, हिथं पाणी वाटप तंट्यांमध्ये कर्नाटकाचा समावेश नाही असा प्रश्न केलाय. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना प्रश्न पडेल, मास्टर पेपर एमपीएससीचा आहे, महाराष्ट्र अंतर्गत होतोय आणि महाराष्ट्राचा रेफरन्स घेऊन प्रश्न विचारायला पाहिजे होता ना. महाराष्ट्राच्या ऐवजी कर्नाटकाचा रेफरन्स घेऊन का प्रश्न विचारला गेला? कारण त्यावेळेस सर्वाधिक जास्त गाजत असणारा प्रश्न म्हणजेच कोणता होता, तर कावेरी नदी जलवाटप विवाद. ओके, आता सध्याला या पाणी वाटपाचे मुद्दे गाजतायत का, तर यस गाजतायत. त्यासाठी 2 मुद्दे तर माहितीच पाहिजे आपल्याला. आर्टिकलचा रेफरन्स घेतला तर इथं कलम आहे. राज्यातील पाणी वाटपाचा प्रश्न असेल तर तो प्रश्न सोडवण्यासाठी इथं महत्वाचा उल्लेख येतो कलम नंबर 262 चा. काय करू शकतो या ठिकाणी, मूळ मुद्दा इथं येतो संसदेचा, केंद्र सरकारचा. इथं आंतरराज्य पाणी वाटप लवाद स्थापन करू शकतात. आणि या संदर्भामध्ये बघितलं तर 1956 ला असा असणारा ट्रायब्युनल लवाद स्थापन केलेला आहे. याच्यावरती थोडा एक्सटेंडेड मुद्दा लक्षात घ्या. 2020 ला केंद्रीय मंत्रिमंडळाने एक निर्णय घेतला होता, कारण आतापर्यंत संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या नद्यांसाठी वेगवेगळे लवाद आहेत, ते सगळे एकाच असणाऱ्या मंडळाखाली आणावं अशी अपेक्षा होती केंद्राची. म्हणून 2020 ला एक मंत्रिमंडळाचा निर्णय झाला आणि त्याच्यामध्ये सांगण्यात आलं अखिल भारतीय, काय शब्द आहे, अखिल भारतीय जलवाटप लवाद हा संदर्भ या ठिकाणी आणला. त्याच्या अंडर सगळे वेगवेगळे लवाद असतील, बारके बारके, जे प्रत्येक नद्यांच्यासाठी असतील त्यांचा संदर्भ. मात्र एकच कंट्रोल कोणाचा असेल, अखिल भारतीय असणाऱ्या ट्रायब्युनलचा असेल, तो निर्माण करण्याचा असणारा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे हा मुद्दा गाजतोय, त्याचाही रेफरन्स आपल्याला इथं लक्षात घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि पाणी सोडून इतर प्रश्नांचे वाद असतील तर त्यासाठीचा उल्लेख येतोय कलम नंबर 263 आणि त्यासाठी आहे आंतरराज्यीय परिषद स्थापन करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना आहे. हेही मुद्दे आपल्याला इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. आता कर्नाटकाशी संबंधित असणारे आणि संबंधित नसणाऱ्या असणाऱ्या गोष्टींचा उल्लेख जर आपण इथं केला तर इथं बघायचं आपल्याला पहिल्यांदा तो मध्ये वंशधारा पाणी वाटपाचा रेफरन्स कशा पद्धतीने येतो. आता या वंशधारा पाणी वाटपाचा संदर्भ आपण घेण्याचा प्रयत्न केला तर कोणकोणत्या असणाऱ्या राज्यांचा उल्लेख याच्यामध्ये दिसतो, तर याच्यामध्ये उल्लेख करायचा तर ओडिसा, आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर बघितला या ठिकाणी तर हिथं संदर्भ येतो तो कुठल्या राज्याचा, तर तो राज्य आहे आंध्र प्रदेशाचा. कोणता, वंशधारा पाणी वाटपाचा तंटा उल्लेख केला तर ओडिशा आणि आंध्र प्रदेशाचा उल्लेख या ठिकाणी करतो आपण. त्याच्यामुळं
हा संदर्भ तर या ठिकाणी प्रॉपर चुकीचा आहे. सोबतच बघितला तर पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे गोदावरी पाणी वाटपाचा रेफरन्स. आता गोदावरी पाणी वाटपाचा रेफरन्स बघितला तर आपला महाराष्ट्राचाही रेफरन्स याच्यामध्ये आहे, आंध्र प्रदेशाचाही रेफरन्स याच्यामध्ये आहे, मध्य प्रदेशाचाही रेफरन्स याच्यामध्ये दिसतो. सोबतच या ठिकाणी कर्नाटकाचाही रेफरन्स दिसतो आणि ओरिसाचाही रेफरन्स दिसतो. कर्नाटकही आहे आणि ओरिसा सारख्या राज्याचाही रेफरन्स याच्यामध्ये आहे, म्हणजे हे तर कर्नाटकाशी संबंधित आहे. त्यानंतर उल्लेख केला तर जो वारंवार गाजतो तो म्हणजे महादई पाणी वाटपाच्या तंट्याचा उल्लेख केला तर हा मुद्दा गाजतो कोणामध्ये, तर हा कर्नाटक आणि गोव्यामध्ये गाजतो. त्यामुळे हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि कृष्णा नदीचा उल्लेख तर आपण वारंवार करतो. कृष्णा नदीच्या संदर्भामध्ये आपल्याला बघायचं असेल तर कोणकोणत्या राज्यांचा संदर्भ याच्यामध्ये बघतो, आंध्र प्रदेश असेल, तेलंगणाचा उल्लेख याच्यामध्ये करतो आपण, कर्नाटकाचा उल्लेख असेल याच्यामध्ये, महाराष्ट्राचा उल्लेख असेल, हे लक्षात. आता मी आंध्र प्रदेश आणि तेलंगणा हे दोन्ही एकत्र का जोडून सांगितलं हे तुम्हाला लक्षात घ्यायचंय, कारण मुळात जो प्रदेश अगोदर होता तो होता आंध्र प्रदेशाचा, त्यानंतर त्याच्यातून 2014 ला आलेला तेलंगणा. पण हा जो कृष्णा नदीच्या पाणी वाटपाचा लवादाचा निर्णय आहे का तो 2010चा आहे आणि तो दिला होता न्यायमूर्ती ब्रिजेश कुमार यांनी. त्यामुळे तिथं संदर्भ मी या पद्धतीने जोडतोय हे लक्षात घ्या. मग कर्नाटक कुठं कुठं आहे, कर्नाटक गोदावरीमध्ये आहे, कृष्णामध्ये आहे, महादईमध्ये आहे, फक्त कुठं नाही तो वंशधारामध्ये नाही, जिथं ओडिशा आणि आंध्र प्रदेशाचा उल्लेख आहे. त्याच्यामुळे उत्तर असेल ऑप्शन नंबर 1. बऱ्याच वेळा जे चर्चेमध्ये असतात ते बघा, आता हे वाचावं लागेल, वारंवार लक्षात घ्यावं लागेल. कोणते नद्याचे पाणी वाटपाचे वाद येतात त्यानुसारच हा मुद्दा आपल्याला सांगता येणार आहे. एक्झाम्पल दाखल आता सध्याला तिस्ता नदी पाणी वाटपाचा मुद्दा असेल, ब्रह्मपुत्राचा पाणी वाटपाचा मुद्दा असेल, हे गाजतायत खूप मोठ्या पद्धतीनं. सोबतच भारत पाकिस्तानचा रेफरन्स घेतल्यानंतर आपण सिंधू नदीच्या पाणी वाटपाचा मुद्दा असेल, असे खूप जास्त मुद्दे गाजतायत. त्या सगळ्या गोष्टींकडे थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आपण लक्ष देण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा सफिशियंट असेल. ठीक आहे, पुढं 92 नंबरचा प्रश्न पहा. डॉक्टर बी आर आंबेडकरांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मांडलेला आहे? डॉक्टरांनी घटना लिहिल्यानंतर घटनेचं स्पष्टीकरण दिलं, स्पष्टीकरण दिल्यामुळेच डॉक्टरांना आपण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतो. हे म्हणत असताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा, कोलंबिया विद्यापीठानं जगातल्या टॉप मोस्ट 100 लोकांची यादी काढली आणि त्या यादीमध्ये पहिलं नाव येतं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. आणि त्याच विद्यापीठाच्या प्रेमायसेस मध्ये आपल्याला डॉक्टरांची असणारी अर्धाकृती मूर्ती सुद्धा त्या ठिकाणी प्रस्थापित करताना दिसत आहेत. पण हे खूप महत्वपूर्ण संदर्भ आपल्या भारतासाठी आहे, हेही लक्षात घ्यायचं. आणि उल्लेख जर केला तर डॉक्टरांना विचारण्यात आलं घटना लिहून पूर्ण झाल्यानंतर त्यांना घटनेतले कोणते महत्वपूर्ण कलम वाटतात, तेव्हा डॉक्टरांनी 2 कलमांचा रेफरन्स या ठिकाणी दिला होता. तो म्हणजेच कोणता, कलम नंबर 32 आणि कलम नंबर 368. कलम नंबर 368 संदर्भ कशासाठी आहे, तर हा मुद्दा आहे घटना दुरुस्तीसाठी. परिस्थितीनुसार घटना दुरुस्ती, घटनेमध्ये बदल करणं गरजेचं आहे म्हणून त्याला महत्वाचा मुद्दा म्हणतात. आणि राज्यघटनेचा आत्मा मूलभूत हक्कांच्या बाबतीमधल्या असणाऱ्या उपाय योजनेच्या संदर्भामध्ये ते वारंवार डिस्कस करत असतात. म्हणून उत्तर असेल इथं भारतीय संविधानाचा आत्मा त्यांनी कोणत्या आर्टिकलला मांडलेला आहे, कलम नंबर 32 ला मांडलेला आहे, हेही इथं लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. जरी मूलभूत हक्कांच्या बाबतीमध्ये जवळपास 38 दिवस चर्चा चालली घटना समितीच्या अंतर्गत घटना लिहित असताना आणि डॉक्टरांच्या विचारांना एन गोपालस्वामी अय्यंगार यांचे विचार ऑपोजिट होते, तरी सुद्धा या ठिकाणी महात्मा गांधींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले विचार थोडेसे साईडला ठेवत यांनी हक्कांना तितकंच महत्व दिलं आणि हक्कातल्या असणाऱ्या कलम नंबर 32 चा रेफरन्स तितकाच हायलाइट करतात. हे लक्षात घ्यायचं, कारण थोडासा लॉजिकल मुद्दा या ठिकाणी तो म्हणजेच काय की डॉक्टरांचा उल्लेख केला तर मार्गदर्शक तत्वांबद्दल खूप जास्त बोललं जातं आणि हक्कांच्या बाबतीमध्ये उल्लेख करत असताना अय्यंगार यांच्या बाबतीमध्ये जास्त बोललं जातं. म्हणून लक्षात घ्यायचं, असं असताना सुद्धा कलम 32 ला प्राइज करणं हे एका वैशिष्ट्यपूर्ण विचारांचा उल्लेख या ठिकाणी दिसतो, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर उल्लेख येतो बघा परत एकदा या ठिकाणी विषय सूच्यांच्या संदर्भामध्ये. काय पहा, भारताच्या संविधानाच्या अंतर्गत विषय आणि सूची यांच्या जोड्यांपैकी कोणती जोडी अयोग्य आहे ते आपल्याला ठरवायचंय. ओके, बघा मगाशी सांगितलं होतं मी कोणता मुद्दा, पोस्ट ऑफिस बचत बँक याचा रेफरन्स परत एकदा विचारला. जो प्रश्न कुठं विचारला गेला होता, कंबाईन मध्ये, मात्र कंबाईन नंतर झाली, ग्रुप सी अगोदर झाले, म्हणून ग्रुप सी च्या मुद्द्यामध्ये जे प्रश्न विचारले गेले होते तेच प्रश्न तिकडे आपल्याला विचारताना दिसत आहेत, हेही लक्षात घेणं आपल्याला आवश्यक असणार आहे. ठीक आहे,
आता मूळ मुद्दा पहा कुठला आहे, जंगले. जंगले समवर्ती सूचीमध्ये आहेत का, तर याचा संदर्भ पाहिला तर जंगले समवर्ती सूचीमध्ये दिसतात. नंतर स्टॉक एक्सचेंज, स्टॉक एक्सचेंजचा उल्लेख केला तर आपल्या भारतामध्ये स्टॉक एक्सचेंज करणारे असणारे सेंटर्स खूप नॉमिनल आहेत ना, 3 सेंटर आहेत. नंतर ते ऍडव्हान्स वाढवण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्यामुळं समवर्ती सूचीकडे असणारच नाही, ते संघ किंवा केंद्र सूचीकडे असणार आहे. हा तर संदर्भ इथे येतोच, म्हणून अयोग्य जोडीचा उल्लेख केला तर ऑप्शन नंबर 2 इथं उत्तर असेल. आणि पोस्ट बँक बचत खात्याचा उल्लेख केला तर केंद्र सूची आहेच. सार्वजनिक आरोग्याचा उल्लेख केला तर राज्य सूचीचा संदर्भ याच्यामध्ये येतोच, हेही लक्षात घेणं आपल्याला अपेक्षित असणार आहे. हाही संदर्भ याच्यामध्ये येतो, हे लक्षात घेऊया. उत्तर कोणतं असेल, ऑप्शन नंबर 2 चा रेफरन्स या ठिकाणी आपल्याला उत्तरामध्ये दिसतो, हेही लक्षात घेऊया आपण. ठीक आहे. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 94 चा रेफरन्स घेतला. 94 चा मुद्दा बघा. आता हा मुद्दा डायरेक्टली करंटला जोडून विचारला गेला. विजय गोखले यांची भारताच्या परराष्ट्र सचिव म्हणून नुकतीच नेमणूक करण्यात आली, त्यांच्या संदर्भात कोणते विधान चुकीचं आहे असा प्रश्न विचारला गेला. आता हे मुद्दे का महत्वाचे आहे, कारण सेक्रेटरी ऑफ इंडियाच्या अनुषंगाने पद खूप महत्वाचं आहे. त्या अनुषंगाने पाहिलं तर हे पण कुठलं, तर फॉरेन सेक्रेटरीचा उल्लेख येतोय. त्यामुळं विजय गोखले यांच्यासोबत एक नाव खूप महत्वाचं आहे, ज्ञानेश्वर मुळीक सरांचं. त्यामुळे 2 व्यक्तीच आहेत, मराठीच्या स्वरूपामध्ये बघितलं तर यापर्यंत जाणार आहे. त्यामुळे हा प्रश्न विचारणं साहजिक होतं. पण काय प्रश्न विचारलाय, चुकीचं विधान ओळखायचे. मग गोखले हे भारतीय परराष्ट्र सेवेच्या 1981 तुकडीचे अधिकारी होते. मग लक्षात घ्यायचं, इव्हेंट गाजतोय त्यातलं महाराष्ट्रातल्या नावाचा रेफरन्स आला तर तेही बघणं गरजेचं आहे. जसं की आता सध्याला तुम्ही पाहिलं असेल, अंदमान निकोबार मधल्या असणाऱ्या बेटांना नावं, परमवीर चक्र प्राप्त असणाऱ्या 21 लोकांची नावं दिलीत. पण तुम्हाला एक इव्हेंट आहे, घरी चेक करा त्यातले महाराष्ट्रीयन व्यक्तींची नावं आहेत का आणि ती कोणती आहेत लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. जसा हा संदर्भ दिलाय तसे ते मुद्दे गाजू शकतात, तेही लक्षात घेऊया. ठीक आहे. पुढं, गोखले हे चीन विषयक प्रश्नांचे तज्ञ मानले जातात, तर यस. परराष्ट्र सचिवपद भूषवणारे ते दुसरे मराठी अधिकारी आहेत का, आता सांगितलं ज्ञानेश्वर सरांचं नाव, त्यामुळे हे पण बरोबर आहे. आणि गोखले मूळचे मुंबईचे का पुणेकर, तर पुणेकरांचा संदर्भ आहे, म्हणून विधान 4 हे चुकीचं आहे. आता एकदम बेसिक वरती प्रश्न विचारला जरी तरी सुद्धा मूळ मुद्दा वाचणं गरजेचं होतं. जर वाचलं असतं तर परीक्षेमध्ये आपल्याला याचं उत्तर सोडवता आलं असतं. म्हणून मुद्दा गाजतोय, नियुक्त्या गाजतात, व्यक्ती गाजतात, संस्था गाजतात, आयोग गाजतात, ते मुद्दे थोडेसे बारकाईनं वाचणं सुद्धा गरजेचं असेल. हा असेल क्वेश्चन नंबर 94 चा रेफरन्स, हे इथं लक्षात घेऊया. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 95 बघूया. भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. आता हा मुद्दा बघत असताना तुम्ही थोडासा अभ्यास केला असेलच, तो म्हणजेच काय, आपल्या भारतीय राज्यघटना लिहित असताना पहिल्यांदा घटना समितीसाठी इलेक्शन झाल्या. आणि त्या इलेक्शन झाल्या कधी या ठिकाणी, तर जुलै ऑगस्टच्या कालखंडामध्ये इलेक्शन झाल्या 1946 ला. आणि 389 जागांची असणारी घटना समिती निर्माण झाली. आणि या घटना समितीच्या सोबतच लगेच ऑगस्टच्या 14 तारखेला सगळ्यात महत्वाचा मुद्दा, हंगामी सरकार 1946 ला, ज्यालाच आपण तात्पुरते सरकार म्हणतो, हे 15 सदस्यांचं सरकार स्थापन झालं. आणि या 15 सदस्यांचा सरकारचा उल्लेख केला तर सप्टेंबरच्या कालखंडामध्ये पहिल्यांदाच मंत्रिमंडळ सुद्धा निर्माण करण्यात आलं, ज्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी उल्लेख केला तर आपल्या भरपूर असणाऱ्या नावांचा संदर्भ घेत असताना लियाकत अली खान यांच्या नावाचा रेफरन्स बघतो वित्तमंत्र्यांच्या अनुषंगाने, ते हायलाइट करून विचारलेलं आहे. नेहरूंचं नाव विचारलंय, त्यांच्याकडे कोणतं खातं होतं असाही प्रश्न आहे. स्वातंत्र्यापूर्वीचं पहिलं मंत्रिमंडळ असेल ह्या असणाऱ्या 14 लोकांचं. 14 का, कारण याच्यामध्ये अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू आणि सचिव पदावरती होते ते होते बी एन राव. कोण होते, सचिव पदावर बी एन राव. आणि त्या असणाऱ्या बी एन रावांना मुळात हे तात्पुरतं सरकारनुसार देश चालवायचा होता, त्यासाठी त्यांना घटना लिहायला सांगितली आणि त्यांनी एक कच्ची राज्यघटना लिहिली 243 कलमांची. आणि ती राज्यघटना कशासाठी लिहिली, तर तात्पुरतं सरकार, हंगामी सरकारचं कामकाज चालवण्यासाठी. त्या ठिकाणी त्यांचं योगदान महत्वपूर्ण होतं. म्हणून जेव्हा घटना लिहायला सुरुवात केली का डिसेंबरच्या असणाऱ्या 46 मध्ये, तेव्हा आपल्याला दिसतं की घटनेचे सल्लागार म्हणून, संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती होताना दिसते, बी एन राव यांची नियुक्ती होताना दिसते. त्यामुळे ह्याचा संदर्भ थोडासा जुन्या गोष्टींकडे आहे, हेही लक्षात घेणं गरजेचं असणार आहे.
हा मुद्दा याच्यामध्ये असेल. आता याच्या पुढे जाऊन अजून एक अडचण तयार होती, ती म्हणजेच काय, हे सगळं तयार केलं त्यांनी, घटना लिहिण्यासाठी सेपरेट घटना समिती केली आणि भारताचं कामकाज चालवण्यासाठी हंगामी सरकार पण आणलं. पण जेव्हा भारत स्वातंत्र्याचा कायदा आला का, तिथं सांगितलं जोपर्यंत भारताची राज्यघटना तयार होत नाही तोपर्यंत भारताचं कामकाज घटना समिती पाहिजे. अरे मग घटना समिती कामकाज पाहणार होतं तर हंगामी सरकार का स्थापन केलं ना, अडचण तिथंच होती. मग ते क्लिअर करण्यासाठी जवाहरलाल नेहरूने एक सगळ्यात महत्वाच्या व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आणि ती व्यक्ती आहे गणेश वासुदेव मावळणकर. आणि मग तुम्ही या व्यक्तीच्या नावावरती खूप प्रश्न बघता, त्यामुळे हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण यांनाच नंतर हंगामी सरकारचं अध्यक्ष बनवलं होतं आणि ते अध्यक्ष होते 1948 पासून 1952 पर्यंत. आणि 52 ला लोकसभेची पहिली इलेक्शन झाली 489 जागांची आणि त्या असणाऱ्या इलेक्शनचा पहिला लोकसभेचा स्पीकर म्हणून कोणती व्यक्ती नियुक्त झाली, तर गणेश वासुदेव मावळणकर या ठिकाणी नियुक्त होताना दिसत आहेत. हाही रेफरन्स या ठिकाणी लक्षात घ्यायचा. जसं आपण महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये उल्लेख करत असताना सयाजी सीलम यांच्या नावाचा उल्लेख करतो ना, तसं इथं लक्षात घ्यायचं गणेश वासुदेव मावळणकरांचा उल्लेख करायचा आहे. संविधानाचा असणारा सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती होताना दिसते, BN राव यांची नियुक्ती होताना दिसते, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन नंबर 96 चा रेफरन्स याच्यामध्ये बघूया आपण. यस, पाहता काय, कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्यांचा भारतीय राज्यघटनेत समावेश करण्यात आला. जे आपण मगाशीच ग्रुप बी चे क्वेश्चन डिस्कस करत असताना ऑलरेडी सांगितलं होतं, तो म्हणजेच काय की 1976च्या कालखंडामध्ये स्वर्णसिंग समितीचा उल्लेख, त्यांना 2 देशांच्या राज्यघटनेचा आढावा घ्यायचा होता कर्तव्यांसाठी, USSR आणि जपानचा असणारा रेफरन्स या ठिकाणी. जपानच्या तरतुदी नाकारल्या, USSR चे मुद्दे स्वीकारले, त्यांचे फक्त 7 होते कर्तव्य. नंतर डिस्कस करत असताना 3 ऍड केले, असे टोटल 10 कर्तव्य होते. त्यासाठी कोणती घटना दुरुस्ती होती कर्तव्यांच्या बाबतीमध्ये, 42वी घटना दुरुस्ती होती. 1976 ला 10 कर्तव्य स्वीकारण्यात आले होते, हेही याच्यामध्ये लक्षात घ्यायचं. क्वेश्चन नंबर 96 चं उत्तर असेल ऑप्शन नंबर 1. त्यानंतर उल्लेख केला तर क्वेश्चन नंबर 97 चा रेफरन्स पाहूया. संसदेने पक्षांतर बंदी कायदा कोणत्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार संमत केला. डायरेक्टली क्वेश्चन्स आहेत, डायरेक्टली फॅक्च्युअल डाटा असल्याप्रमाणे क्वेश्चन्स आहेत, त्याच्यामध्ये जास्त विचार करायची वगैरे आवश्यकता नव्हती. लक्षात घ्यायचं, पक्षांतर बंदीचा उल्लेख केला तर हा मुद्दा येतो कुठला, तर हा मुद्दा येतो राजीव गांधी साहेबांच्या असणाऱ्या कार्यकालाचा. ओके, कारण त्यावेळेस जे राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक पक्ष आहेत का, यांच्यामध्ये खूप अडचण निर्माण व्हायच्या. कारण जे प्रादेशिक पक्ष आहेत का, त्यांना ज्यावेळेस त्यातला सदस्य निवडून यायचा आणि तो जेव्हा 1-2 किंवा सदस्य असायचे, त्यामुळे तो निवडून आल्यानंतर पक्ष बदलायचा, त्यामुळे अडचणी व्हायच्या त्या पक्षाची मान्यता रद्द होण्याची. त्यामुळं 1985च्या कालखंडामध्ये एक सगळ्यात महत्वाची घटना दुरुस्ती करण्यात आली, 52व्या क्रमांकाची घटना दुरुस्ती, आणि इथं पक्षांतर बंदी कायदा ऍड करण्यात आला. हा पक्षांतर बंदी कायदा ऍड करत असताना सदस्यांच्या अपात्रतेशी संबंधित असणारे आर्टिकल आपल्या राज्यघटनेमध्ये ऍड केले, आणि तो म्हणजेच कोणता, 102 उपकलम 2 आणि 191 उपकलम 2 ऍड केले. आणि त्यासोबतच आपल्या राज्यघटनेमध्ये कोणतं परिशिष्ट ऍड करताना दिसतं, परिशिष्ट 10 ऍड करताना दिसतं. आता परिशिष्ट 10 डबल ऍड झाले बरं का. कसं, जेव्हा सिक्कीम आपल्या भारतामध्ये ऍड होत होतं ना, कालखंड होता 1974चा, 35व्या घटना दुरुस्तीचा असणारा संदर्भ याच्यामध्ये येतो, त्यावेळेसच 10वं परिशिष्ट ऍड केलं होतं. नवीन राज्य ऍड करायचं असेल भारतामध्ये तर ते कुठे ऍड करावं, 10व्या परिशिष्टामध्ये. मात्र वारंवार असे प्रदेश ऍड करत राहणं हे भारताच्या असणाऱ्या कलम 1च्या विरोधामध्ये जाऊ शकत असतं. म्हणून इथं उल्लेख जर केला तर त्यासाठी उल्लेख कलम 1 ते 4 मध्ये स्पष्टीकरण होतच, तिथं सेपरेटली परिशिष्ट 10ची गरज नव्हती. म्हणून 1975 ला 36वी क्रमांकाची घटना दुरुस्ती केली आणि हे 10वं परिशिष्ट रद्द केलं. आजपर्यंत याच्यावरती प्रश्न नाही केला आयोगानं, याच्यावरतीच प्रश्न केलाय तर विचारला जाऊ शकतो, हेही इथं लक्षात घ्यायचं. ऑब्विसली उत्तर काय असेल याचं, ऑप्शन नंबर 2, 52वी घटना दुरुस्तीचा रेफरन्स याच्यामध्ये असेल क्वेश्चन नंबर 97 चा. आता पक्षांतर बंदीचा उल्लेख केला तर इथं संदर्भ येतो तो काय, तुम्ही मला उत्तर द्यायचंय कमेंट बॉक्स मध्ये. अपक्ष व्यक्ती असेल, अपक्ष उमेदवार असेल, तो निवडून आला असेल तर त्यानं पक्ष नंतर दुसऱ्या पक्षामध्ये सहभागी झाला
तर याला पक्षांतर बंदीचा कायदा लागू होतो का? यस किंवा नो ह्याचं उत्तर द्यायचंय. कोणाला? अपक्ष सदस्याच्या असणाऱ्या व्यक्तीनं पक्षांतर केल्यानंतर त्याला पक्षांतर बंदी कायदा लागू होतो का? प्लस हा मुद्दा लक्षात घेत असताना जे नामधारी सदस्य आहेत का किंवा ज्यांना नामनिर्देशित केलं जातं, नॉमिनेट केलं जातं, त्यांचा उल्लेख जर केला या ठिकाणी तर त्यांना सुद्धा पक्षांतर बंदी कायदा लागू होतो. एक्झाम्पल दाखल राज्यसभेच्या सदस्यांचा उल्लेख करूया आपण. 12 सदस्य जे राष्ट्रपती नियुक्त करतात त्यांचा, सोबतच आता उल्लेख केला आपल्या महाराष्ट्राच्या असणाऱ्या विधान परिषदेचा उल्लेख करूया. तिथेही 12 सदस्य राज्यपाल नियुक्त करतात. तर त्यांना सुद्धा पक्षांतर बंदी कायदा लागू होतो, पण त्यांना सूट असते 6 महिन्यांची. पहिली 6 महिने ते कोणत्याही पक्षात जाऊ शकतात, कोणताही पक्ष बदलू शकतात. 6 महिन्यानंतर त्यांना पक्ष बदलता येत नाही. हा संदर्भ इथं लक्षात घ्यायचा. या सोबतच मुद्दा कसा आहे, इथं अपवाद आहे. पक्षांतर बंदी कायदा कोणाला लागू होत नाही, तर हा लागू होत नाही जर एखाद्या सदस्याचा उल्लेख केला पक्षाचा, तर एकूण सदस्य संख्येच्या 1/3 सदस्यांनी ऍट अ टाइम पक्ष सोडला तर इथं त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही. पण ही तरतूद बदलण्यात आली. ही मूळ तरतूद होती 85 ला. ही तरतूद त्या ठिकाणी बदलण्यात आली 2003 ला 91व्या क्रमांकाच्या घटना दुरुस्तीनं, आणि तिथं केलं 2/3. हा संदर्भ याच्यामध्ये लक्षात घेणं गरजेचं असेल. 97 नंबरच्या प्रश्नाचा रेफरन्स याच्यामध्ये असेल. ठीक आहे, चला पुढचं. खालील विधाने विचारात घ्या. बघा, मी मगाशी विधी आयोग बोलत होतो. विधी आयोग बोलत असताना मी भारताच्या स्वातंत्र्यानंतरचा पहिला विधी आयोग बघितला 1955 चा. त्याचे अध्यक्ष कोण? MC सेटलवाड. तर त्यांच्यावरतीच हा प्रश्न आहे. पहा, MC सेटलवाड हे भारताचे पहिले महान्यायवादी होते का? तर यस होते. पुढं, महान्यायवाद्यास भारताच्या सर्व न्यायालयामध्ये उपस्थित राहण्याचा अधिकार असतो का? असतो, पण त्यांना मतदान करण्याचा अधिकार नसतो किंवा वोटिंग करण्याचा किंवा निर्णय घेण्याचा अधिकार नसतो. महान्यायवादी संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या कामकाजात सहभागी होऊ शकतात का? तर होऊ शकतात. त्यांना तेथे बोलणे व मत देण्याचा अधिकार असतो का? हे चुकीचं आहे. मत देण्याचा अधिकार साहेबांना तिथं नसतो. त्यामुळे चुकीचं कोणतं असेल तर फक्त 3 हे चुकीचं असेल. क्वेश्चन नंबर 98 चा रेफरन्स याच्यामध्ये येतो, हेही लक्षात घ्यायचं. बऱ्याच वेळा बघितलं आपण महान्यायवाद्यांवरती खूप जास्त प्रश्न विचारले. हे आर्टिकल वारंवार येते, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढं, केंद्र राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमान्वये करण्यात आलेली आहे? आपल्या MPSC ने नवीन सिलेबस चेंज केला, त्यानंतर विद्यार्थ्यांचे आंदोलन झाले. यावरती वारंवार आयोगाच्या असणाऱ्या ऑटोनॉमस बॉडीवरती प्रश्न उपस्थित केले गेले, बोलले गेले, मुद्दा चर्चेमध्ये आले. त्यामुळे हे आर्टिकल तर तुम्ही कधीच विसरणार नाही. आयोगाचा रेफरन्स बघितला तर कलम नंबर 315 चा रेफरन्स येतो. आणि जर मी तुम्हाला अखिल भारतीय सेवांचा रेफरन्स दिला, ऑल इंडिया सर्व्हिसेसचा, तर ऑल इंडिया सर्व्हिसेस साठी आर्टिकल आहे 312. आणि ते सर्व्हिसेस निर्माण करण्याचा अधिकार आहे कोणाला? राज्यसभेच्या विशेष बहुमताने. आणि तिथं फक्त लोकसभेचं लागतं कोणतं बहुमत? साधं बहुमत लागतं, म्हणून अधिकार आहे राज्यसभेला. हेही इथं लक्षात घेणं अपेक्षित असेल. आणि शेवटचा प्रश्न, भारतीय संविधानाचा कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते? मूळ मुद्दा त्या ठिकाणी परत तोच आला. लोकसभेला असणारा रिस्पॉन्सिबल कोण असणार आहे? काउन्सिल ऑफ मिनिस्टरचा रेफरन्स बघितला तर परत तेच आर्टिकल आपण 74च्या बाबतीमध्ये सल्ला देण्यासाठीचे असणारे PM, आणि मंत्रिमंडळाचा उल्लेख येतोय 75 साठी जबाबदाराचा उल्लेख येतो 78 मध्ये कामाची माहिती देणं. मग संदर्भ जर बघितला या ठिकाणी तर लोकसेवेला जबाबदार उत्तरदायित्व असणारा संदर्भ आला तर कलम नंबर 75 आहे. आणि तिकडे बघितलं राज्यांसाठी तर कलम 164. हे इथं लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे, यस, आय होप. मग हे जे 20 क्वेश्चन आपण डिस्कस केले, ग्रुप बी चे 10, ग्रुप सी चे 10, हे तुम्हाला समजले असतील अशी अपेक्षा करतो. जर सेशन आवडलं असेल तर लाईक करायचं आपल्याला. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि अशाच पद्धतीचे सेशन्स अवेलेबल करून दिलेले आहेत या असणाऱ्या चॅनलवरती. त्यासाठी तुम्ही चॅनलवरती जा आणि प्रत्येक असणाऱ्या सब्जेक्टचे PYQ चे डिस्कशन आणि सोबतच आपले जे टेस्ट झालेले आहेत का त्याचं डिस्कशन पाहण्याचा सुद्धा प्रयत्न करा. ठीक आहे, थांबूया इथं. आपण भेटूया नेक्स्ट सेशनला. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.